रेसिपी बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय बनवणार आहे. तर मी आज बनवते आहे मलाई कोफ्ता. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपी चॅनलमध्ये. आज आपण कोफ्ता कसं फुटणार नाही हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण आधी मसाल्यासाठी सगळं साहित्य रेडी करून घेऊया. आधी मी 3 कांदे घेतलेले आहेत. आपण जेवढे कांदे घेतले ना तेवढेच टमाटे घ्यायचे आहेत. यात ना टोमॅटो थोडं जास्त लागतं. म्हणून मी 3 टोमॅटो, 3 कांदे कट करून घेतलं आहे. अद्रक लसूण घेतलं आहे, हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीरच्या दांड्या घेतल्या आहेत. आता एका पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया. त्यात जिरा टाकू, तेजपत्ता टाकून घेऊया, दालचिनी टाकूया, वेलची टाकूया आणि मग कांदे घेऊया. चांगले फ्राय करून घ्यायचे कांदे. लालसर कलर होऊ द्यायचा. मग टोमॅटो घ्यायचं. त्यात टोमॅटो टाकायचं. 2 हिरवी मिरची घेतली आहे. 2 हिरवी मिरची घेतली आहे. बघा, कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहेत मी. त्याच्याने फ्लेवर छान येतं म्हणून. बघा, आणि काश्मीरी मिरची घेतली आहे. अद्रक लसूण घेतला आहे. काजू घेतले आहेत आणि मगज बी घेतला आहे. मगज बी ऑप्शनल आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी आता ना यांना चांगलं भाजून घेतलेलं आहे. तेलात परतवून घेतलेलं आहे. आणि एक गोष्ट, आपण यात थोडं पाणी घालणार आहोत. तर ते पाणी आधी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली पेस्ट अगदी फाईन होते. हे सगळं गरम झाल्यानंतर मी त्यातनं तेजपत्ता काढून घेतलेला आहे. मीठ घालून घेतलं आहे सगळ्या मसाल्यांमध्ये. तेजपत्ता, दालचिनी, जे खडे मसाले आपण घातले होते ना ते मी काढून घेतले आहे. यात मी काश्मीरी मिरची घातली आहे, मसाला घातला आहे, गरम मसाला घातला आहे. यातच मी सगळे मसाले घेतलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि मग यात मी गरम पाणी घालणार आहे हळद घातल्यानंतर. बघा, गरम पाणी घातल्यानंतर मग हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. चांगलं त्यात शिजून घ्यायचं आहे गरम पाण्यात. मग थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपण त्याची पेस्ट करूया. आणि सगळे खडे मसाले काढून घ्या. हे बघा, मी सगळे खडे मसाले काढून बाजूला ठेवलेले आहेत. अशा नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या तुम्ही बघत चला आणि मला प्रोत्साहन देत चला. तर एका मिक्सर बघा, पेस्ट आपली किती फाईन झालेली आहे. आता आपण मलाई बॉल बनवण्यासाठी पनीर किसून घेऊया. पनीर आपल्याला आधी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. त्याच्यात थोडं पण मॉइश्चर नको आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले बॉल फुटणार नाहीत. बघा, आधी मी ही रेसिपी ट्राय करून बघितली, मग ते तुमच्यापर्यंत आणते. मी एक बॉइल्ड पोटॅटो घेतलंय, ते पण किसून घेतलंय. त्याचं पण मॉइश्चर बिलकुल ठेवायचं नाही आहे आपल्याला. त्याच्यातलं पण पाणी मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. आता मी त्यात थोडं कॉर्नफ्लॉवर घातलं आहे, थोडासा मैदा घातला आहे, थोडीशी लाल तिखट घातली आहे, काळे मिरं घातलेलं आहे, काळे मिरं पावडर घातलं आहे आणि थोडंसं सॉल्ट घातलं आहे. आता हे मिक्सचर आपल्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने करून घ्या, जेणेकरून आपल्याला समजेल. आणि हे ड्रायफ्रूटचे तुकडे घातलेले आहेत मी, काजू बदाम. आता आपल्याला आहे ना छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत त्याचे. आता बघा मी कशा पद्धतीने बनवत आहे. एकही बॉल आपला फुटणार नाही अशा पद्धतीने बनवलं तर. आता मी सगळे बॉल तयार करून घेत आहे. मग आपल्याला नंतर काय करायचं आहे, त्याला थोडासा मैदा घेऊन कोटिंग करून घ्यायची. आणि एक गोष्ट, मी परत याला फ्रीझरमध्ये ठेवलंय कोटिंग केल्यानंतर, जेणेकरून त्यातलं सगळं मॉइश्चर गायब होणार. ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. मग तळताना तुमचे बॉल फुटणार नाही. आधी मी एक थोडं तेल गरम करून, म्हणजे कमी टेम्परेचरमध्ये एक बॉल टाकून बघितला आहे. बघून घ्या. आता तो हळूहळू मी ते बघते की तो बॉल फुटतो की काय होतं. तर तो आपला व्यवस्थित निघाला आहे. म्हणजे या टेम्परेचरमध्ये आपल्याला ऑइल ठेवायचं आहे. आता मी हळूहळू सगळे बॉल त्यात सोडून तळून घेणार आहे. आपला मलाई कोफ्ता इतका छान झाला आहे मैत्रिणींनो, खूप छान. एक एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा ही. ह्या पद्धतीने बनवलं तर ना तुमचे कोफ्ते फुटणार आहेत आणि ग्रेव्ही पण खूप छान होणार आहे. बघा, आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी बटर घेतलं आहे.
बटर मेल्ट होऊ द्या. त्यात मसाला घातला आहे. मसाला पण आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आपण जी फाईन पेस्ट बनवली आहे ती सगळी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बघा, मी यात ऑइल नाही घातलंय, फक्त बटरमध्ये बनवलेलं आहे. मी खूप कमी तेलात ते बनवलं आहे. आपली ग्रेव्ही व्यवस्थित झाली आहे. आता त्यात मी क्रीम घातले आहे. गार्निशिंगसाठी मी कसुरी मेथी घातली आहे. बघा आपली ग्रेव्ही किती थिक झालेली आहे. आता मी एका बाउलमध्ये सर्विंगसाठी काढून घेत आहे. ग्रेव्ही आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, मगच आपल्याला कोफ्ते घालायचे आहे. थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचर. आता मी एक एक कोफ्ते घातलेले आहेत. त्याच्यावरनं परत ग्रेव्ही घालणार आहे आणि परत कोफ्ते असं लावत जाणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आहे. आणि आपल्या घरात जी क्रीम असेल किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ती क्रीम तुम्ही घालू शकता त्यात गार्निशिंगसाठी. बघून घ्या, मी घरचीच क्रीम वापरली आहे. या पद्धतीने आपले कोफ्ते खूप छान झाले आहे आणि भाजी पण खूप टेस्टी झाली आहे मलाई कोफ्त्याची. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला सांगत चला, मला कमेंट करत चला, माझ्या रेसिपीला लाईक शेअर करत चला. धन्यवाद मैत्रिणींनो.